ग्रीन सिग्नल या माझ्यासाठी ऐकूया पुन्हा एकदा नवनाथ जिलाके सरांना धन्यवाद. हॅलो 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 यस आणि आपण पाहताय दुबई टीम क्रिकेट संघाने टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग घेतली आणि पहिल्या षटकाला सुरुवात या क्षणाला केली जाते. पहिलाच बॉल इथे टाकला जातोय. गोपी आणि ओमकार ही जोडी आपण पाहताय. पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज इथे पहिला मिळतोय. बॉलर कोण आहे? मोसीम. स्वतःचं वैयक्तिक सांघिक कोट्यातलं पहिलं षटक मोसीमचं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कव्हर ड्राइव्ह छान ओव्हर करिता 25 मिनिटं दिली जात आहेत आणि अर्थात आपण पाहू शकाल पहिल्याच बॉल वरती चौकार आला. नेक्स्ट बॉल यावेळेला प्लेसमेंट अर्थात पुश करो और खुश रहो असा हा फटका इथे पहिला मिळतोय. एक सिंगल जोडली जाते आणि आलेली सिंगल स्कोर कार्ड 5 आणि स्ट्रायकर एंडला पहिला मिळतोय ओमकार. यस आणि अगदी आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती पहिल्या मिळत आहेत. यस कमालीचा स्ट्रोक आहे. एक कव्हर रिजनला 1 छप्पा 2 टप्पा 3 टप्पा बॉल चाललाय छन 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 करत मैदानाच्या पलीकडे चौकार 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये काय अफलातून फलंदाजी. नेक्स्ट बॉल याही वेळेला प्लेसमेंट करायचं होतं आणि यस आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट झालंय. ओमकार आउट. पहिला धक्का पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाला. ओमकार बॅक टू द डग आउट आणि नॅट नंबर 3 वरती दाखल होताना आपण पाहताय साई गौरव. यस गौरव एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वरती. पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्कोर कार्ड धावफलकावरती जोडलेल्या धावा 9 आपण पाहताय. आणि 9 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पहिलं षटक मिलिटरी पॉवर प्लेचं चालू आहे. ओमकारनं स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडा मारून घेतलाय आणि आपण पाहताय पहिला धक्का लागलाय तो टीम पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाला एक मोठी विकेट मी म्हणेन या क्षणाला प्राप्त झाली आहे. थोड्याच वेळात सुनीलजी तिंडे साहेब यांची शुभ उपस्थिती इथे पहिल्या मिळेल. डॉक्टर किसान यांची उपस्थिती या स्पर्धेच्या अंतर्गत थोड्याच वेळात आपल्याला पहिल्या मिळेल. येस नेक्स्ट बॉल हा ट्रॅकर अगदी सफल झाली आहेत बॅटर रेडी. यस थर्ड अंपायर कडे हा निर्णय आला. यस यावेळेला अगदी बॉल वाईट आहे. ऑप्शनच्या बाहेरनं बॉल हाताळलाय. एक्स्ट्राची धाव जोडली जाते. धावफलक 1 पुढे जातोय. पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 कड्यावरती डबल डिजिट धावफलक आपल्याला पहिल्या मिळत आहे. 10 धावा धावफलकावरती एंटर झालेत. पहिलं षटक प्रगती पथावरती शेष आहे आणि आपण पाहताय मोसीम हा गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या मिळतोय. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या फेरीतला क्वार्टर सेमीफायनल क्रमांक 3 इथे आपण पाहताय. यस कमालीचा स्ट्रोक उंची भरपूर लांबी पाहायला मिळेल. ऐवज येईल सोडलाय आणि यस मॅक्सिमम बिग हिट पॉवरफुल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार.
बस बस. आणि आलेला षटकार. स्कोर कार्ड 16 गोळा झाले धावफलकावरती. या पद्धतीचं बॅटिंग राहिले तर धावफलक 60 प्लस जाऊ शकतं. आणि 3 षटकार जर या बॅटरच्या बॅटमधनं आले तर कपिल भावले यांच्याकडनं 1100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. 1111 रुपयाचे कॅश प्राइज प्राप्त होणार या फलंदाजाला. आणि विकी आपल्याकडनं 1000. 3 षटकारांकरिता विकीकडनं 1000 आणि कपिल भावले यांच्याकडनं सुद्धा 1111 रुपयाचे कॅश प्राइज. संख्या आपण पाहताय 1-1-1-1 11-11 असं पारितोषिक. आणि विकीकडनं सुद्धा 1000. तर पहिला षटकार आलाय. 16 धावा धावफलकावरती एंटर झाली. पहिला पूर्वार्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यस, अगदी यावेळेला अगदी आपण पाहू शकाल पुश केला पॉइंट कव्हरला. 30 यार्ड सर्कल मध्ये फिल्डर आलेत. बॉल वरती उचलला जातोय. तत्पूर्वी सिंगल जोडली जाते. स्कोर कार्ड 17-17. यस, लाईन चेक केली जाईल यावेळेला. ऑप्शनच्या बाहेरनं बॉल हाताळलाय. एक्स्ट्राची धाव. क्रिकेटच्या अंतर्गत आपण नेहमी मित्रांनो म्हटलं जातं ना, तुमचा वेग नाही महत्वाचा या क्षणाला, दिशा फार महत्वाची हवी असते. आणि ती दिशा इथे थोडीशी खराब पहिला मिळाली आहे. यस, कलात्मक स्ट्रोक आहे. यस, कव्हर शुपर. 1 टप्पा 2 टप्पा बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा. आणि आलेला चौकार. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावफलकावरती पहिल्या मिळत आहेत. आणि सचिन हा गोलंदाज इथे आपण पाहताय बॉलिंग मार्क वरती आहे. आजच्या दिवसाच्या अंतर्गत आपण पाहताय जाणता राजा टीम क्रिकेट संघ सुद्धा सुपर 4 मध्ये दाखल झालाय. परफेक्ट अमोल गांगुडेचं बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही गोष्टी आज चांगल्या प्रकारे राहिल्या. आणि सुपर 4 मध्ये दाखल करण्याचा प्रयत्न म्हणजे सातत्याने जर पाहिलं तर अमोल गांगुडेचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला राहिलेला आहे. यस, 22 धावा धावफलकावरती इंटर होताना आपण पाहताय. 22 रन्स, 1 लॉस ऑफ. यस, लॉंग ऑन ला फटका. शतरक्षक आले बॉल वरती. क्या बात आहे. गुड कॅच, गुड कॅच, गुड कॅच. यस, पाटील गौरव पाक टू द डग आउट. महेश इंटर होतो मैदानाच्या आतमध्ये. अजूनही शिल्लक आहे. आणि आता महेश इंटर झालाय. कोपी आणि महेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघ अर्थात बाळानागरे यांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहताय. यस, आपण पाहताय टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत ही मोठी नावं आहेत. कारण आताच 4 दिवसाची पिंपळगाव बहुलाला मैदानावरती मॅच झाली. त्या टुर्नामेंटमध्ये निश्चितच 5 दिवसाची टुर्नामेंट मिस केलेली होती. अरे डेफिनेटली ही 2 नावं. कारण महेश हा एक मोठा फलंदाज आहे. वाह, विकेट विकेट. स्वस्तात बाद, स्वस्तात बाद. जसे नंदू मांडेच्या दुकानात 2 रुपये किलो तांदूळ मिळतात ना, तसा स्वस्तात बाद झालाय राष्ट्रीयच्या दुकानातलं. थँक्यू ठिसे.
आणि यस नाराज आहे नाखुश आहे महेश यावेळेला आपण पाहताय. एक चांगला फलंदाज प्लेसमेंट करण्याचा प्रयत्नामध्ये सिंगल काढण्याचा प्रयत्नात होता, पण तो डेफिनेटली आपण पाहताय स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडा मारून घेतला गेलाय आणि विकेट प्राप्त झाली आहे. येस अंतिम बॉल इथे पहिला मिळतोय. याही वेळेला चांगला बॉल आहे आणि ओव्हरची समाप्ती पहिल्या मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती जोडलेला धावा 22. चेक नक्कीच थोडंसं कॉमेंट बॉक्स नाराज करतोय, परंतु नक्कीच आपण पाहत आहोत मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे जाणता राजा चषक 2026 येत्या फायनलच्या दिवसामध्ये मित्रांनो आपण आहोत. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी मोठ्या संख्येनं आहे, परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत ही जे मंडप डेकोरेशन असेल, त्यानंतर पूर्ण ही जी सजावट आहे, या सजावटीसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला मोलाचं सहकार्य रोख रक्कम 51,000 रुपयाचा धनादेश यासाठी आम्हाला मिळालेला आहे. ते आमचे श्रीजी ट्रान्सपोर्टचे वाकडे साहेब असतील, त्यानंतर मोहटा देवी ट्रान्सपोर्टचे तांबे साहेब असतील आणि त्यानंतर आमचे राणे साहेब, या तिन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या अंतर्गत खूप महत्वाचं आपलं आभार व्यक्त करत आहोत, ज्यांच्याकडनं आम्हाला या मंडप डेकोरेशनसाठी रोख रक्कम 51,000 रुपयाचा तो धनादेश मिळालेला आहे. त्या तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. श्रीजी ट्रान्सपोर्टचे वाकडे साहेब, मोहटा देवी ट्रान्सपोर्टचे तांबे साहेब आणि त्यानंतर राणे साहेब, या तिन्ही मान्यवरांचं पुन्हा मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा बोलूयात. यस, ओव्हर टू यू कॉमेंट बॉक्स. ऐकूयात नवनाथ लाखे सरांना. धन्यवाद. यस, थँक्यू हर्षिल पवार. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती. आणि अगदी आपण पाहताय तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. गोलंदाज यस, आणि यावेळेला आपण पाहताय भरपूर चांगला बॉल हाताळला गेलाय. कमालीचा चेंडू. यस, अक्षय. नेक्स्ट बॉल. वाह, अप्रतिम शॉट आहे. कमालीचा शॉट आणि मैदानाच्या आतमध्ये शॉट आहे. यस, कॅच कंप्लीट झाली आहे. धक्का क्रमांक पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाला लागत असताना आपण पाहताय बॅट्समन बाद आणि न्यू बॅटर एंट्री झालाय. तुषार योगेश पालवे. फलकावरती 26 रन्स. 125 ग्रामचा बॉल आहे आणि 125 ग्रामचा बॉल ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केला होता. वन मोर बॅट्समन बाद. मॅच जिंकलेली आणि खंडूनाना पगार या ठिकाणी श्री शैल्यम येथे होते शिव छत्रपती यांच्या मंदिरामध्ये आणि त्यांनीही आपल्यासाठी प्रार्थना केली आणि आपण जाणता राजा मित्रमंडळ विजय झालं. खंडूनाना आपले सहर्ष धन्यवाद. यस, खंडूनाना पगार तळगावचे चेअरमन. ऑन स्ट्राइक योगेश आणि नॉन स्ट्राइक एंड वरती श्रवण. सचिन बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय ह्या वेळेला. जैसे धावफलक अवघ्या 25 आकड्यावरती आहे. यस, लिडिंग एज थर्ड वन रिझनला बॉल गेलाय शतरक्षक येथील बॉल वरती आणि एक सिंगल इथे जोडली जाते. आलेली सिंगल
धावफलक 1 पुढे जातोय. 26-26 धावा धावफलकावरती पहिल्या मिळत आहेत. 27 धावा 27 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये स्क्रीन बोर्डवरती. नो मॅच बॉल पडला जाईल. 2 मिळतील की 1 मिळेल, पण 2 तर किंबहुना मिळतील. वा, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. आल्या 2 धावा. इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 न पुढे जातोय. 29-29 धावा धावफलकावरती टीम पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाच्या पहिल्या मिळत आहेत. 34 षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती शेज पहिला मिळत आहे. नेक्स्ट बॉल. याही वेळेला अगदी सुंदर फटका. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे, तर दुसरी मिळेल का? आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केलाय आणि 2 धावा पुन्हा जरूर मिळतील. खूप डिझाईनचे क्षेत्ररक्षक अगदी शातीर आहेत, त्याला टाऊक आहे, बॅकअप नाही या. आणि आली सिंगल. स्कोर कार्ड 32 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 32-32 धावा धावफलकावरती. यस, आणि अगदी आपण पाहू शकाल नेक्स्ट बॉल. वाह, फटका कडक आहे, पण तो क्षेत्ररक्षक झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला जातोय. पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट होतील. आलिया 2. स्कोर कार्ड 2 न पुढे जातोय आणि धावफलक 35-35 आकड्यावरती ओव्हरची समाप्ती. वा, कमालीचा बॉल यावेळेला आणि विकेट ची दरकार. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली आहे. बॅट्समन बाद, एकही विकेट आलेला नाही आणि चौकार षटकाराची गरज आहे, कारण पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघ सुद्धा एक दिग्गज संघ आहे. आणि या क्षणाला आपण पाहू शकतो षटकाराकरिता 500चे कॅश प्राइज. षटकाराकरिता 500चे कॅश प्राइज राजू गामणेकडनं 500 दिले जातील. यस, लाईन चेक केले जाईल. यस, थर्ड अंपायर मनोभाव गुंबाडे. निश्चितच डीजे हुज नाव जे गाणं. डीजे हुज नाव जे गाणं. आणि नाशिक विभागामध्ये सर्वाधिक चांगली स्पर्धा जर पाहिली तर जाणता राजा चषक तब्बल 13 दिवसाची टुर्नामेंट होत असते प्रत्येक वर्षामध्ये. हा बॉल इथे आपण पाहताय डॉट आलाय. पहिल्या बॉल वरती फाईटची धाव खर्च केल्याच्या नंतर दुसऱ्या बॉल वरती विकेट आणि तिसरा बॉल डॉट. आलेला चौकार. येस, अब्सोल्युटली बिग फॉर दॅट्स वेल. आणि यावेळेला ताकदवर फटका आणि एका टप्प्यानं बॉल चालला भागपट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. कलात्मक स्ट्रोक.
आपण पाहताय ग्रामीण टेनिस क्रिकेट रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल करायचं होतं. यस कॅच ड्रॉप झाली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट ये दुधारी तलवार आहे बाय. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. आणि अगदी आपण पाहताय 42 धाब्यांची गरज आहे आणि 9 धावा धावफलकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आपण पाहताय 5000 लोक ऑनलाईन जोडले गेलेत. बादचा आनंद घेत आहेत. पहा मानाची सन्मानाची सर्वांच्या आवडीची स्पर्धा म्हणजेच जाणता राजा चषक 2026 इथे पहिला मिळतोय. वाह कलात्मक शॉट आहे. लेग पॉइंट फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4 धावा. आणि आलेला हा चौकार स्कोर कार्ड एक चांगल्या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. मी म्हणेन या क्षणाला दुबई टीम क्रिकेट संघ कमबॅक करतोय आणि फ्रंट फुटला जाताना पाहिला मिळतोय. यस स्कोर कार्ड 19 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. सॉरी 13 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती इंटर झाली आहेत. एक गडी बाद. वाह बॉल गेलाय बेलगाव ढग्यामध्ये आणि षटकार 6 धावा. आता 13 आणि 6 19. आपल्याला पाहायला मिळेल मनोली आणि त्यांच्या विपक्षात चिंच पाडा. यस आणि 21 या आकड्यावरती धावफलक आपण पाहताय. यस ज्यांच्या माध्यमातून क्रीडांगण आपल्याला उपलब्ध केलंय पूर्ण 13 दिवसाकरिता कैलासवासी कारभारी दादा रखमाजी पाटील नागरे पाटील यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलंय. त्यांचं निश्चितच त्यांचा आभार आपण व्यक्त करतोय. त्यांच्या परिवाराचं. वाह अतिशय मी म्हणेन वाईट युवक चेंडू गुड लाईन स्पॉट वरती टाकल्याच्या नंतर न उसळी घेणारा बॉल होता. यस ग्राउंडर अगदी मी म्हणेन समोरच्या दिशेला भरपूर चांगली सावली आहे आणि मैदान जिथे होतं पहिलं त्याच्यापेक्षाही चांगलं आहे आणि तेही चांगलंच होतं हेही चांगलंच आहे कारण ही जाणता राजा टीम क्रिकेट संघाच्या व्यवस्थापन समितीची खासियत आहे. टुर्नामेंट होणार लांबडी होणार चांगले होणार भरपूर अत्यंत चांगले होणार त्याच्यामध्ये देणाऱ्यांनी खऱ्या अर्थानं चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि निश्चितच आपण पाहता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आमचे नंदू मांडे असतील आमचे प्रभाकर अण्णा ढगे असतील अनिलजी ढगे असतील दत्तूदादा ढगे असतील राजूजी गामणे असतील शुभम ऍडव्होकेट शुभम आमचे प्रसाद ढगे असतील संपूर्ण जाणता राजा कमिटी यांचं खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य
आणि खऱ्या अर्थाने एखादा मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचं असेल तर फक्त जाणता राजाच ते करू शकते. 18 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. स्कोरर सनी अनिल ढगे. भरपूर चांगलं सुवर्ण अक्षर आणि सुवर्ण अक्षरामध्ये स्कोरिंग. महाराष्ट्रामध्ये पहिलं असं सुवर्ण अक्षर आपण पाहताय. यस अफलातून फटका. वाह वाह रे वाह. कमालीचं. मैदानाच्या आतमध्ये टाळ्या होत आहेत पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाच्या माध्यमातून. कधी भजनात टाळ्या झाल्या नसतील पण मैदानाच्या आतमध्ये हातावरती हात, टाळीवरती टाळी. विकेटसाठी ओम बाहुले यांच्याकडनं 1000चं कॅश प्राइज. ओम बाहुले कुठे आहेत? हा ओके ओके. हा देईल देईल. ओम बाहुले असं का हे नाही मित्रांनो, काय हे नाशिक आहे. यस बोला पिढी बोला. यस आपण पाहता एनसीएनसी नाशिक असोसिएशनचे अंपायर आपण पाहताय. नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अंपायर आपल्याला पहिला मिळत आहेत. तन्मय आणि सर्वेश हे दोन अंपायर आपल्याला पहिल्या मिळत आहेत आजच्या दिवसाकरिता. इथे आपण पाहताय असं डेफिनेटली अंपायर बनणं तितकं सोपं नसतं. भरपूर अभ्यास करावा लागतो. वा फुल टॉस होता बॉल. लो फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर रिझनला महेश आहेत. बॉलवरती आली आहेत. फेकी केली पोचली आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पूर्ण झाली आहेत. आली आहेत 2 धावा या बॉलवरती. येणारे बॉल आहेत 16 बॉल आणि 18 धावेची गरज. इथून विकेटची दरकार आहे पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाला. वा कमालीचा बॉल. कमालीचा बॉल अगदी लेग V4 वरती आदळलेला चेंडू. आणि हे चित्र जर राहिलं असतं तर विकेट प्राप्त होऊ शकली असती. अतिशय दमदार क्रिकेटचा हा रणसंग्राम. काय नियोजन आहे. अप्रतिम नियोजन. एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारा व्यवस्थापन समिती म्हणजे जाणता राजा. पुन्हा एकदा प्रतिम बॉल. वापसी करतोय गोलंदाज. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. पहा अगदी आपण पाहू शकाल लाईव्ह स्ट्रीमर साठी अगदी कॅमेरामॅन साठी अगदी झाडाची सावली आहे. जी ही वायू हवा देणारी सावली आहे. म्हणजेच पहिल्यांदा आपण पाहताय अशी हवा. वा 3 बॉल सलग डॉट सोडलेत गोलंदाजानं. हा पिंपळगाव बहुला टीम क्रिकेट संघाचा गोलंदाज योगेश कडनं हे चित्र आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. यस कपिल दादा भावले पुन्हा एकदा यांची उपस्थिती. थोड्याच वेळात सचिन दादा ढगे आणि थोड्याच वेळात आमचे सुनीलजी दिंडे साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळेल. डॉक्टर किसान सागर पवार साहेब हे सुद्धा जोडले जातील. एवन जोडी निश्चितच थोड्याच वेळात त्यांच्या माध्यमातून 1,11,000चा कॅश प्राइज पारितोषिक या स्पर्धेच्या अंतर्गत आलेला आहे. आडव्या बॅटनं स्लाइस केलं. एकच सिंगल मिळेल कारण ओ माय गॉड 2 धावा आल्या त्या बॉलवरती. यस अक्षय आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि 26 12 बॉल 16 म्हणजे प्रति ओव्हर 8. 12 बॉल 16 असंच मागचा मॅच आपण पाहिला ना जो जाणता राजा टीम क्रिकेट संघाने जिंकला होता. 2000 ना 2000 रुपयाचं कॅश प्राइज. ओम बाहुले
संघ जिंकल्याच्या नंतर 2000 बरं का ओम बावले. आता बावले कंपनीकडे काय कमी आहे. चला झालं. डिंग्स रेस समाप्त झालाय. चला स्टॉप वॉच चालू आहे बरं का. पंधरा मिनिटे झालेली आहेत. आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज महेश आहे ना. महेश एंट्री झालाय. अतिशय दमदार सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुबेर विपक्षात पिंपळगाव. रिव्हर्स अँड सक्सेसफुल 12 रन मध्ये आला आणि फेकून दिलाय मैदानाच्या अंतर्गत चौकाराकरिता 4 धावा. क्या बात है. अतिशय बेसुमार प्रहार चौकार. यस चांगल्या प्रकारचा फटकेने आलेल्या 4 धावा. जबरदस्त 18 ची गरज होती त्यामध्ये 4 वगळल्या. येणारे बॉल 11 बॉल 14. 11 बॉल आणि 14 ची गरज आहे. यस 12 ची गरज आहे. इथे हा बॉल चांगला राहिलाय. प्लेसमेंट एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा इथे येतील या बॉल वरती. हो फंबल झालीत. जिथे 2 तिथे 3 आल्या. हेच तर करायचं नाही पिंपळगावला आणि ते चित्र इथे पहिल्या मिळालं. 3 आल्या या बॉल वरती. आता 9 ची गरज आहे. यस 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. प्रति बॉल 1 रन. पुन्हा प्लेसमेंट लेग फाईनला 30 सर्कल मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न. कहीं पे तीर और कहीं पे निगाह. पुन्हा एकदा 8 बॉल 8 ची गरज. यस प्रवीणजी वाघ साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. वाह दांडी गुल झाली यावेळेला. बॅट्समन बाद. बॅट्समन पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 बॉल आणि 8 धावेंची गरज. सात बॉल मध्ये 8 ची गरज आहे विजयाकरिता. महेश अंतिम बॉल फेकण्याकरिता तयार असेल कारण अंतिम बॉल वरती काय घडणार आहे. इथून हा बॉल जर डॉट आला ना तर प्रेशर निर्माण राहील आणि इथून जर धाव आले तर डेफिनेटली डुबे टीम क्रिकेट संघाकडे सुद्धा मॅच जाऊ शकतो. येस व्हाईट बॉल आहे यावेळेला आणि आता बॉल आहेत शिल्लक 7 आणि विजयाकरिता बनवायच्या 7 धावा. 7 बॉल 7 धाव्यांची गरज. बॉल टू रन इक्वेशन सेम पहिलं मिळत आहे. वाह
यस बॉल डॉट आलाय आणि ओव्हरची समाप्ती 6 बॉल 7 धाब्यांची गरज. श्रवण काळे श्रवण काळे अतिशय यस 1 बाउन्स. यस व्हाईट बॉल. यस व्हाईट बॉल पहिला मिळतोय. यावेळेला कमालीचा बॉल पहिला मिळतोय. यस आणि अतिशय दमदार बॉल. यस डॉट बॉल आलाय. चिंचपाडा टीम क्रिकेट संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि मनोली टीम क्रिकेट संघ तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. वा इथे काय घडलंय. श्रवण काळेनं मॅच जिंकून दिली. आता थेट पंचवटी प्राप्त झाली. पंजा आलाय. 5 बॉल 1 धावेची गरज. 5 बॉल आणि 1 ची गरज आहे विजयाकरिता. चला पुन्हा एकदा. चला मॅच फिनिश.